आता इकडे लक्ष द्या, इकडे सर्वांनी लक्ष द्या, एकदम ताठ बसा आणि इकडे लक्ष द्या. सर्वात महत्वाचा प्रॅक्टिस सेट हा 10वीच्या बोर्डामध्ये याच्यामधले 2 क्वेश्चन तरी आलेलेच असतात. आणि पहिला क्वेश्चन हा जो असतो हा 1 मार्कला असतो आणि दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन हा 4 मार्कला असतो. किती मार्कला? 4 मार्कला. आणि हा जो प्रॅक्टिस सेट आहे 2.4 हा पूर्ण फॉर्म्युला मेथड आहे. कोणता आहे? फॉर्म्युला मेथड, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात सूत्र पद्धती. कोणती पद्धती? सूत्र पद्धतीने आपल्याला गणित सोडवायचे. चला आता पहिला क्वेश्चन, हा तर क्वेश्चनच नाहीये असं म्हणून चालू आपण, एकदम सोपा क्वेश्चन आहे. तुम्हाला हसत खेळत करा. कम्पेअर द इक्वेशन, तो क्वाड्रॅटिक जो फॉर्म आहे, क्वाड्रॅटिक फॉर्म कोणता आहे तुमचा इक्वेशनचा? एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0. याच्यासोबत त्याची कंपॅरिझन करायची आहे आणि ए बी सी कशाची किमती ठरवायची आहे तुम्हाला? ए च्या, बी च्या आणि सी च्या. मग आता हे इक्वेशन काय करू आपण? याच्यासोबत कम्पेअर करू आणि कशाच्या किमती काढायच्या आपल्याला? ए बी सी. मग सांगा कंपॅरिझन करून ए ची किंमत काय येईल? जिथं काही नसतं तिथं ज्याचा कोणी नसतो त्याचा 1 असतो. दुसरं बी ची किंमत काय येईल? -7, वजाचं चिन्ह विसरायचं नाही. सी ची किंमत काय येईल? 5. आता इथं हे सुद्धा इक्वेशन आपल्याला काय करायचंय? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कम्पेअर करायचंय. पहिले तर याला काय करावं लागेल? आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल. कशाच्या कोणत्या फॉर्म मध्ये? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या. म्हणजे ही इकडची टर्म काय करावं लागेल आपल्याला? इकडे आणावं लागेल. मग चला आणा. 2m चा वर्ग वजा 5m वजा 5 बरोबर, सॉरी हे इकडे प्लस आहे, मायनस आहे, ते इकडे आल्यानंतर काय होतील? प्लस. चला आता ए बी सी च्या किमती काढा. ए ची किंमत, बी ची सांगा वजा 5 -5, सी ची 5. तिसरं, आता याला सुद्धा काय करावं लागेल? या साईडचा या साईडला आणावं लागेल. म्हणजे वायचा वर्ग वजा काय झालं? 7y बरोबर 0. चला आता याच्यात ए बी नाही पण घेतली चालतं. एवढा वेळ MCQ बेस्ड क्वेश्चन आहे तो, एवढा वेळ कोणाकडे? चला सांगा ए ची किंमत काय येईल? इसका कोई नहीं, इसका 1. सक्का मालिक 1. बी ची किंमत काय आली? वजा 7. आता इथं सी ची टर्म आहे का? नाही. जिथं सी नाही तिथं 0 लिहून द्यायचा. MCQ ला येतात हा क्वेश्चन, किंवा टिक द करेक्ट मध्ये येतात. डायरेक्ट शॉर्टकट तिथे सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, समजलं एवढं? लिहून घ्या. म्हणजे सॉल्व्ह द इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. आपल्याला काय करायचंय? फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं? आन्सर काढायचं आहे. आता याच्यात पण काही रूल्स आहे ते आपल्याला फॉलो करावं लागेल. आणि एक्झामला 4 मार्क साठी एक क्वेश्चन हा ठेवलेला असतो याच्यामध्ये. किती? 4 मार्क साठी विचारला जातं एक्झाम मध्ये, म्हणून चांगलं लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले तर याच्यामधला पहिला रूल आहे की ते इक्वेशन काय करावं लागेल तुम्हाला? क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. काय करावं लागेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म. म्हणजे कोणता? एक्स चा वर्ग अधिक बी एक्स अधिक सी बरोबर 0 या रूपात काय करावं लागेल? त्याला या स्वरूपामध्ये आणावं लागेल. दुसरं म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? फाइंड व्हॅल्यू ए बी सी. ए बी सी च्या काय करावं लागतील? व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. मग चला पहिला आहे का त्या फॉर्म मध्ये? आहे का? हे आहे. मला हे करायची गरज आहे का? नाही. दुसरं काय आहे? ए बी आणि सी त्याच्या किमती काढायच्या आहे. सांगा बरं ए बी सी च्या किमती काय आहे? याची किंमत 1, 6 आणि याची 5. 1, 6 आणि 5. आता त्याच्यानंतर तिसरी स्टेप, एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता आहे तो? बी चा वर्ग. कोणता आहे? बी चा वर्ग वजा 4ac. एक फॉर्म्युला युजिंग फॉर्म्युला. काय वापरायचं आहे आपल्याला? फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता? बी चा वर्ग वजा 4ac. माझं तुम्ही म्हणसाल हा का वापरायचा आहे, तर त्याचे पुढे सांगेल मी तुम्हाला की त्याचा काय वापर होतो. चला तो फॉर्म्युला टाकायचा. बी चा वर्ग वजा 4ac. आता बी काय आहे इथं? किती आहे? 6 म्हणजे 6. 6 चा वर्ग 4 गुणिला ए ची किंमत किती आहे? 1. सी ची किंमत किती आहे? 5. 4 आहे का?
5 चौक 6 चा वर्ग किती आला 36. इथे किती आलंय 20. मग आता याचं काय करू बरं मी काय करू मी इथं बरोबर का बरं लिहिलं b चा वर्ग वजा 4ac. b चा वर्ग वजा 4ac. b चा वर्ग काय आहे म्हणजे 6 चा वर्ग किती आला 6 चा वर्ग 36. 4 a ची किंमत किती आहे 1 आणि c ची किती आहे 5. 5 चौक 20 किती झाले 20. आता 36 मधून 20 गेले किती राहतात किती किती व्हेरी गुड 16 म्हणजे 16. किती आलं 16. आता याच्यानंतर परत आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे कोणता फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला एकदम महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला आहे सांगा वजा b अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4ac डिवाइड बाय 2a. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे किमती काढायच्या आहे. काय फॉर्म्युला आहे सांगा वजा b अधिक वजा काय करायचंय फॉर्म्युला सांगा b चा वर्ग वजा 4ac भागेला काय आहे 2a. आता इथपर्यंत आले इथपर्यंत समजलंय सगळं. सांगा आता b ची किंमत काय होती आपल्याकडे किती आहे 6 म्हणजे 6 पण कशी येते वजा. आता प्लस मायनस वर्गमुळात किती येतील डायरेक्ट याची किंमत काढली ना आपण b चा स्क्वेअर वजा 4ac ही डायरेक्ट इथून उचलायची आणि इथं ठेवायची. किती आले 16 भागेला 2 a ची व्हॅल्यू काय इथं 1 म्हणजे ती टाकायची. आता चला वजा 6 जसेचे तसे अधिक आणि वजा याचं जर 16चं वर्गमूळ घेतलं तर 16चं वर्गमूळ काय येईल 4. व्हेरी गुड. आणि इथं काय येईल 2 1 2. मग आता हे स्क्वेअर रूट इथपर्यंत आलं आपलं स्क्वेअर रूट एकदा बाळा तुला घ्यायला आले स्क्वेअर रूट एकदा प्लस येऊ शकतो तेच उद्या करून मान पाठ पण करून आणता इथपर्यंत लिहून घ्या म्हणजे सॉल्व द इक्वेशन युजिंग फॉर्म्युला. आपल्याला काय करायचंय फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आन्सर काढायचं आहे. आता याच्यात पण काही रूल्स आहे ते आपल्याला फॉलो करावं लागेल आणि एक्झामला 4 मार्क्स साठी एक क्वेश्चन हा ठेवलेला असतो याच्यामध्ये. किती 4 मार्क्स साठी विचारला जातं एक्झाम मध्ये म्हणून चांगलं लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले तर याच्यामधला पहिला रूल आहे की ते इक्वेशन काय करावं लागेल तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये लिहावं लागेल. काय करावं लागेल क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म म्हणजे कोणता x चा वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 या रूपात काय करावं लागेल त्याला या स्वरूपामध्ये आणावं लागेल. दुसरं म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला फाइंड व्हॅल्यू a b c च्या काय करावं लागतील व्हॅल्यू फाइंड करावं लागतील. मग चला पहिला आहे का त्या फॉर्म मध्ये आहे का हे आहे मला हे करायची गरज आहे का नाही. दुसरं काय आहे a b आणि c त्याच्या किमती काढायच्या आहे. सांगा बरं a b c च्या किमती काय आहे. याची किंमत 1 6 आणि याची 5 1 6 आणि 5. आता त्याच्यानंतर तिसरी स्टेप एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. कोणता आहे तो b चा वर्ग. कोणता आहे b चा वर्ग वजा 4ac. एक फॉर्म्युला युजिंग फॉर्म्युला काय वापरायचा आहे आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे कोणता b चा वर्ग वजा 4ac. माझा तुम्ही म्हणसाल हा का वापरायचा आहे तर त्याचे पुढे सांगेल मी तुम्हाला की त्याचा काय वापर होतो. चला तो फॉर्म्युला टाकायचा b चा वर्ग वजा 4ac. आता b काय आहे इथं किती आहे 6 म्हणजे 6 चा वर्ग 4 गुणिले a ची किंमत किती आहे 1 c ची किंमत किती आहे 5 4 आहे का 5 चौक 6 चा वर्ग किती आला 36. इथे किती आलंय 20. आता याचं काय करू बरं मी
मी इथं बरोबर का बरं लिहिलं, b चा वर्ग वजा 4ac. b चा वर्ग वजा 4ac. b चा वर्ग काय आहे म्हणजे 6 चा वर्ग. किती आला 6 चा वर्ग 36. 4 a ची किंमत किती आहे 1 आणि c ची किती आहे 5. 5 चोक 20 किती झाले 20. आता 36 मधून 20 गेले किती राहतात किती किती व्हेरी गुड 16 म्हणजे 16. किती आलं 16. आता याच्यानंतर परत आपल्याला एक फॉर्म्युला यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे कोणता फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला एकदम महत्वाचा आहे लक्षात ठेवायचा. काय फॉर्म्युला आहे सांगा. वजा बी अधिक वजा वर्गमुळात बी चा वर्ग वजा 4ac डिवाइड बाय 2a. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे किमती काढायच्या आहे. काय फॉर्म्युला आहे सांगा. वजा बी अधिक वजा काय करायचंय फॉर्म्युला सांगा. बी चा वर्ग वजा 4ac भागेला काय आहे 2a. आता इथपर्यंत आले. इथपर्यंत समजलंय सगळं. सांगा आता बी ची किंमत काय होती आपल्याकडे किती आहे 6 म्हणजे 6 पण कशी येते वजा. आता प्लस मायनस वर्गमुळात किती येतील डायरेक्ट याची किंमत काढली ना आपण 20 तर स्क्वेअर वजा 4ac. ही डायरेक्ट इथून उचलायची आणि इथं ठेवायची. किती आले 16 भागेला 2. a ची व्हॅल्यू काय इथं 1 म्हणजे ती टाकायची. आता चला वजा 6 जसेचे तसे अधिक आणि वजा याचं जर 16चं वर्गमूळ घेतलं तर 16चं वर्गमूळ काय येईल 4. व्हेरी गुड. आणि इथं काय येईल 2 1 2. मग आता हे स्क्वेअर रूट इथपर्यंत आलं आपलं. स्क्वेअर रूट एकदा बाळा तुला घ्यायला आले. स्क्वेअर रूट एकदा प्लस येऊ शकतं. तेच उद्या करून मान पाठ पण करून आणता. इथपर्यंत लिहून घ्या करून. मायनस आहे माहितीये का नाहीये म्हणून आपण x ची किंमत एकदा प्लस घेऊ वजा 6 अधिक 4/2 आणि एकदा आपण x ची किंमत काय घेऊ मायनस घेऊ म्हणजे वजा 6 इथं 4 काय घेऊ आपण वजा 4 भागीला किती आलं 2. मग आता इथं वजा 6 अधिक 4 6 मधून 4 काय होतील वजा होतील. उत्तर काय येईल वजा 2. वजा 2 छेद 2 2 2 कट झाले. उत्तर काय येईल 1. पण त्याला साइन कोणतं लागेल वजाचं. कोणतं लागेल वजाचं. म्हणजे x ची किंमत इथे किती आली वजा 1. किती आली वजा 1. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये x ची किंमत वजा 6 आणि वजा 4 वजा वजा काय होतील अधिक काय होतील अधिक. मग x बरोबर किती आले वजा 10 भागेला 2. बेक बे 5 दुनी 10. मग x बरोबर काय आलं वजा 5. मग एकदा x ची किंमत आली तुमची वजा 1 आणि एकदा आली वजा 5. हे बघा जेव्हा तुम्हाला विचारलेलं असतं की युजिंग सॉल्व द इक्वेशन युजिंग फॉर्म्युला मेथड तेव्हाच हा फॉर्म्युला वापरून काढायचा. नाही तर काढायचं का नाही. फॅक्टरायझेशन असेल तर फॅक्टरायझेशन मेथडने काढायचं. स्क्वेअर मेथड असेल तर स्क्वेअर मेथडने. फॉर्म्युला मेथड असेल तर फॉर्म्युला मेथडने. नंबर हे समजलं ना तुम्हाला. चला y चा वर्ग अधिक 1/3 y बरोबर काय आहे 2. आता असं एक्झाम्पल पाहिलं की अर्धे पोरं काय होतात तिथेच मरून जातात. काय होतात तिथेच मरून जातात. पण मरायचंय का. असं एक्झाम्पल आल्यानंतर डोळ्यासमोर सर्वात पहिले काय येतं बरं काय वाटतं खालचा मजला पाहिजे का आपल्याला नाही कट करायचा. खालचा मजला कसा करा कट करू आपण पूर्ण इक्वेशनला 3 ने हे करू. पण त्याच्या बद्दल आपल्याला काय करावं लागतं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आणावं लागतं क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरणाच्या फॉर्म मध्ये. चला आणा. मग y चा वर्ग अधिक 1/3 y हा 2 इकडे आल्यानंतर काय होईल वजा 2 बरोबर 0. आता पूर्ण इक्वेशनला कशाने गुणायचं आपल्याला 3 ने. मग चला 3 गुणेला y चा वर्ग अधिक 1/3 गुणेला 3y वजा 2 गुणेला
3 बरोबर 0 मल्टिप्लाय बाय काय येईल 3. काय येईल 3. 3y वर्ग अधिक 3 3 घे कॅन्सल. काय राहिलं फक्त y. 3 2 6 3 2 6 0 जसाचा तसा. आता दुसरी स्टेप काय आपल्याला एबीसी च्या किमती काढायच्या आहे. सांगा ए ची किंमत काय आहे इथं 3, बी ची किंमत 1, काय बी ची किंमत सी ची किंमत काय मग -6. आता इथपर्यंत समजलं. आता आपल्याला काय करावं लागेल पुढचं युजिंग फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे बी चा वर्ग वजा 4 एक्स बी चा वर्ग वजा 4 ए सी. मग बी चा वर्ग वजा 4 ए सी ही किंमत वापरल्यावर बी ची किंमत किती आहे इथं 1. किती आहे 1 वजा 4 ए ची किंमत किती होती 3 आणि 6 याची किंमत किती होती -6. आता याचा गुणाकार कसा करायचा एकाचा वर्ग 1 4 त्रिक 12 12 गुणेला 6 पण कसे वजा 6. मग 1 बरोबर 12 12 सकम 72 किती झाले 72 पण कसे झाले -72. किती आहे -72. 72 आणि 1 किती झाले 70 मायनस मायनस काय होतील प्लस. म्हणून इथं काय झाले आन्सर 73. काय आन्सर आहे 73. किती आन्सर आहे 73. किती आलं 73. कसं आलं 4 त्रिक 12 12 सकम 72 पण कसं उत्तर होतं -72 कारण वजाचं चिन्ह होतं 72 वजा वजा काय झाले अधिक 72 आणि 1 किती झाले 73. उत्तर किती आलं 73. समजलं. आता पुढे कोणता फॉर्म्युला टाकायचा आपल्याला युजिंग फॉर्म्युला. कोणता आहे काय दिलंय इथं जे चल असलं ते चल घ्यायचं. y बरोबर वजा बी चा वर्ग अधिक वजा वर्गमुळात 4 बी चा वर्ग बरोबर ना बी चा वर्ग वजा 4 ए सी भागीला काय 2x. आता हे सूत्र लिहिल्यानंतर काय करायचं या सूत्रामध्ये किमती टाकायच्या. काय टाकायच्या वजा बी. मग किती होता वजा बी म्हणजे 1 किती येते -1 अधिक वजा जसंच तसं. याची किंमत किती काढली आपण 73. किती काढली आहे काय येईल वर्गमुळात 73 भागेला 2a 2 गुणेला a a ची किंमत किती आहे 3. किती आहे 3 बरोबर. आता इकडे बघा 1 वजा अधिक वर्गमुळात 73 जसेचे तसे 3 दुने 6 काय मायनस. ठीक आहे इथपर्यंत समजलं. इथपर्यंत लिहून घ्या मग पुढे सांगते. आता इथं y ची किंमत काय निघालेली आपली ±√73. आता 73 कशाचं वर्गमूळ आहे का 73चं काही वर्गमूळ आहे का नाही. म्हणून ते जसंच तसं राहील. कोणाला वाटतं का त्याचं वर्गमूळ आहे नाही आहे तर मग तसंच ठेवायचं. कशाला ताण घ्यायचा. एकदा काय लिहायचं y बरोबर वजा 1 अधिक वर्गमुळात 73 छेद काय आलं 6. दुसऱ्यांदा लिहायचं वजा 1 वजा वर्गमुळात 73 भागेला 6. एवढंच तर उत्तर होतं. प्रत्येक गोष्टीला माझ्यावर डिपेंड नका राहू. स्वतः प्रयत्न करून बघा. लिहून घे जाते. हा दुसरी सांगा ते तर आहे एबीसी च्या किमती. काय याची किंमत 5 बी ची बोला 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 3 सी ची 8. काही वजा आहे का याच्यात ताण घ्यायचा का नाही. पुढे काय सांगितलंय युजिंग फॉर्म्युला. डायरेक्ट काय टाकायचा फॉर्म्युला बी चा वर्ग वजा 4 ए सी. तेरा आहे ना सॉरी. अरे बाकीचे काय झोपीत असता का रे तुम्ही हा. चला बी चा वर्ग वजा 4 ए सी. आता बी चा वर्ग किती आहे 13. मग बी ची किंमत घ्यायची 13 वजा 4 ए ची किंमत काय आहे सी ची 8. आता 13 चा वर्ग 169 4 पायजा 20 20 मल्टिप्लाय बाय 8 किती झालं 8 2 16
169 मायनस काय झालं 160, किती आन्सर येईल 9. किती उत्तर आलं 9. मग आता काय फॉर्म्युला आहे आपला, वजा बी प्लस मायनस खुशी आणि वजा 4ac 2a. कोणता व्हेरिएबल आहे इथं एक्स आहे, म्हणून एक्स इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचा. आता चला याच्यात किमती टाका. बी ची किंमत काय आपल्याकडे, काय बी ची किंमत 13 किती आली वजा 13 प्लस मायनस बी वर्गमुळात काय किंमत आलेली आपली, काय किंमत काढली आपण 9, किती आहे 9. 2 गुणेला ए ची किंमत किती आहे, व्हेरी गुड 5. वजा 13 प्लस मायनस, आता इथं 9 आहे, 9चं वर्गमूळ काय येतं, काय येतं 3. वर्गमूळ पण पाठणीत आपले कसं होईल, कसं होईल, मला सोमवारी 1 ते 30 पर्यंत वर्ग पण लिहून पाहिजे आणि वर्गमूळ पण पाहिजे. 5 दुनी किती आले 10. आता वजा 13 एकदा काय लिहायचं, वर्गमूळ आपल्याला प्लस असतं की मायनस असतं माहितीये का, नाही. मग एकदा प्लस लिहायचं एकदा मायनस लिहायचं. मग x बरोबर -13 प्लस 3/13, x बरोबर -13 -3/10. मग आता याच्यातनं 3 मायनस झाले, उत्तर किती येईल 13तनं 3 गेले, किती आले 10. मग x ची व्हॅल्यू काय आली इथं -10/10. 10 भागेला 10, उत्तर काय येईल, वजा चिन्ह जसं तसं 10 आहे. मायनस झालं, 13 मधून 3 मायनस झाले ना, मग किती आला 10. 13तून 3 गेले, किती उरतात 10. वजाचं चिन्ह जसं तसं खाली बस स्वराज तिकडे सर. ते 10 जसे तर जसे 10 कट झाले, उत्तर काय आलं वजा 1. x ची किंमत काय आली, x ची वजा 1. आता इथे बघा x ची किंमत काय येते, x बरोबर 13 आणि 3 किती झाले 16, किती झाले 16. पण वजा 16 किती झाले अधिक 10. आता याला एका नंबरने भागलं तर किती येतील, 8 दुने 16 आणि 5 दुने 10, काय येईल 8/5. पण याला कोणतं साईन लागेल मायनसचं. मग एक्स ची किंमत एकदा आली -1, एकदा आली -8/5. लिहा. पुढचं इक्वेशन सुरू करून देते मी. चला पहिली स्टेप काय करायची असते आपल्याला, इक्वेशन काय करावं लागतं, चेंज कर. हा बस. ज्याचं झालं नसेल त्याने दुसऱ्याकडून करून घ्या, नाही तर घरी करून घ्या. चल लक्ष द्या. पहिली स्टेप काय असते, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये करायचं. इथे करायची गरज आहे का नाही. मग काय करायची दुसरी स्टेप, ए ची किंमत काय इथं 5, बी ची वजा 4 आणि सी ची वजा 2. आता नंतर पुढे काय करायचंय, फॉर्म्युला वापरून किंमत टाकायची, बरोबर. काय फॉर्म्युला, बी चा वर्ग वजा 4ac. बी चा वर्ग म्हणजेच काय, वजा 4 चा वर्ग वजा 4 किती, याची किंमत वजा 4 गुणेला काय आहे ए किती आहे 5 गुणेला वजा 2. हा सॉरी 4 जसाचा तसा आणि 5 सुद्धा जसाचा तसा, फक्त सी ची किंमत काय वजा 2. मग बी चा स्क्वेअर काय आहे, कोणत्याही वर्गाचा स्क्वेअर काय आहे तो नेहमी पॉझिटिव्ह. किती आहे 4 चा वर्ग 16 वजा 5 20, 20 गुणेला वजा 2. 20 दुने किती होतात 40, 20 दुने 40, पण कसे झाले वजा 40 आणि इथे सुद्धा वजा. आता मायनस मायनस काय होतील नेहमी प्लस, म्हणजे 16 प्लस 40 म्हणजे 16 आणि 40 किती झाले 56. किती झाले
56. मग आता याच्यामध्ये किमती टाका. काय आहे, एम दिलेलं आहे म्हणून एम बरोबर घ्यायचा हा फॉर्म्युला. बी ची किंमत काय आहे सांगा. -4. ऑलरेडी वजा आहे. प्लस मायनस हे, याची किंमत काय काढली आपण 56. 2 × 5 किती येईल. 2 × 5 2 आणि याची किंमत 5. मग आता वजा वजा काय झालंय अधिक प्लस मायनस 56. आता 56 ला काही करू शकता का तुम्ही फ्रॅक्शनाइज करू शकता का बघा बरं. फोर्टीन 4 जा 56 किती येतात. 14 4 जा 56. मग 14 × 4. मग आता 4चं स्क्वेअर रूट निघू शकतं का निघू शकतं. मग काय येईल 4 प्लस मायनस काय 2 √ किती येईल 14/10. मग ही किंमत एकदा प्लस घ्यायची एकदा मायनस घ्यायची. मग m बरोबर 4 + 2 √ 10/10 आणि एकदा घ्यायची m बरोबर काय येईल 4 - 2 वर्गमुळात 14 भागीला किती आले 10. आता पुढे याला सॉल्व करायचं असेल तर करून बघायचं. करता येईल ना. 4 ने 2 किती झाले 6. डायरेक्ट ऍडिशन होईल का होईल होईल का. कोणाकोणाला वाटतं होईल त्यांना हातवर करा. कोणाकोणाला वाटतं होणार नाही. खरं हिम्मत आहे तो मरत ना काय म्हणतात ना. 4 आणि 2 6 किती झाले 6. 6/14 भागीला किती आहे 10. 3 × 1 3 3 2 6 5 2 10. काय आलं 3 वर्गमुळात 14/5. 10 कसे 5. आता इथं काय आले 4तून 2 गेले किती राहिले 2/14 10. 2 × 1 2 5 2 झाला 10. काय आलं वर्गमुळात 14/5. लिहा.